हॅलो हॅलो चालू सामना सीएम स्पोर्ट्स विरुद्ध आरपी चॅम्पियन्स लौकिक. फलंदाजीसाठी आली आहेत रवींद्र चेनवणकर आणि नॉन स्ट्राईकवर आहेत लौकिक राणे. चांगली अशी सुरुवात रवींद्र चेनवणकर अर्थातच लारा आपल्या संघासाठी करून देताना चौकारच्या स्वरूपात वैयक्तिक आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आले आहेत संजय सिंग. बघूया संजय सिंग आपल्या संघासाठी काय अशी साजेशी कामगिरी करतात. पुढील चेंडू त्याला सामोरे जाईल रवी आणि फलंदाज बीट झालेला आहे. निर्धाव असा चेंडू चांगला वळवलाय गोलंदाज संजय सिंग याने. चांगली अशी सुरुवात सीएम स्पोर्ट या संघाची आणि पुन्हा एकदा ह्या षटकातील हा आलेला दुसरा चौकार. चांगली अशी फलंदाजीचं प्रदर्शन रवी करत आहे आपल्या संघासाठी. चांगली अशी सुरुवात चांगलासा षटक सीएम स्पोर्ट्स या संघासाठी. पुन्हा एकदा हलका पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा समाचार घेण्याचा प्रयत्न परंतु फलंदाज बीट झाला परंतु एक धाव मिळण्यात यश प्राप्त झालं ते म्हणजे फलंदाज रवी चेनवणकर याला आणि एक धावांची भर सीएम स्पोर्ट्स या संघाच्या पायड्यात आणि ओव्हर झाली आणि एक षटका अखेर सीएम स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या झाली आहे 10. बिनगडी बाद 10. चांगलं षटक हाताळलं संजय सिंग यांनी. पहिलं 6 चेंडूमध्ये अवघ्या 10 धावा खर्च केला परंतु त्याच प्रकारे चांगली अशी सुरुवात सीएम स्पोर्ट्स या संघाची. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत सिद्धेश साळुंखे उर्फ 12 आणि स्ट्राईकवर आहेत फलंदाज लौकिक राणे. बबलू पाटील गणेश लीलाचा बबलू पाटील लौकिक राणे. बघूया आपल्या संघासाठी काय अशी कामगिरी करतो उजव्या हाताचा फलंदाज. गत वर्षीचं बेस्ट फलंदाजाचं पारितोषिक त्यांनी पटकावलं होतं. सिरीजचं पारितोषिक माझे सहकारी विकी तवसाळकर यांच्या मार्फत आम्हाला माहिती मिळते. ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू चांगला चेंडू होता. एका धावेत रोखला आहे सिद्धेश यांनी फलंदाज लौकिक याला. चांगली अशी सुरुवात करून दिली आहे दोन्ही फलंदाजांनी रवींद्र आणि लौकिक यांनी आपल्या संघासाठी. आणि सर्वांचे लाडके नारद मुनी अल हबीबी बशीर शेख याचं मैदानात आगमन झालंय. नारायण नारायण. दुसरं षटक हाताळताना गणेशला 11चे कर्णधार सिद्धेश साळुंखे. हलका पद्धतीचा चेंडू समाचार घेतलाय परंतु चांगल्याचं क्षेत्ररक्षण रोहित कांबळे यांच्याकडनं एका धावेत रोखून ठेवलंय फलंदाज रवी चेनवणकर याला. चांगली अशी सुरुवात चांगल्याचं षटक हाताळताना सिद्धेश साळुंखे आपल्या संघासाठी. क्या हुआ श्लोक हेमनानी मॅन फ्रॉम बलुचिस्तान. स्ट्राईकवर आहेत बबलू पाटील मॅन फ्रॉम गणेश लीला. पुढील चेंडूला सामोरे जातील. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि चांगला कनेक्शन झालं होतं परंतु चांगलंच क्षेत्ररक्षण सिद्धेश यांच्या मार्फत. चांगलंसं षटक चांगलंसं गोलंदाजी करताना सिद्धेश साळुंखे आपल्या संघासाठी. पुढील चेंडू सिद्धेश सामोरं जाईल रवी. चांगलीशी सुरुवात करून दिली आहे रवीने. त्याचप्रमाणे लौकिकने आपल्या या संघासाठी. पुढचा चेंडू ब्लॉकहोल पद्धतीने टाकलाय तटवलाय आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. बाबू स्ट्रेंथ सर्व्हिस आलेला हा सामन्याचा 34रा चौकार. चांगली अशी फलंदाजी रवी आणि लौकिक यांच्या मार्फत. चांगलं षटक हाताळलं होतं सिद्धेश याने परंतु चांगला असा स्ट्रोक पुन्हा एकदा त्याच प्रकारे मारण्याचा प्रयत्न परंतु फलंदाज बीट झालाय. निर्धाव असा चेंडू चांगलं असं षटक हाताळलंय सिद्धेश साळुंखे यांनी. चांगलं असं कमबॅक केलंय. गेल्या चेंडूवरती चौकार घेऊन सुद्धा हा चेंडू निर्धाव काढलाय सिद्धेश यांनी. पुढील चेंडू सामोरा जाईल रवी. चांगलं असं कनेक्शन परंतु गचाळचं क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्यात यश प्राप्त झालं. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि चांगला रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजामध्ये. चांगलं असं ताळमेळ बबलू पाटील आणि रवी चेनवणकर यांच्यामध्ये. आणि 2 षटका अखेर बिनगडी बाद. सीएम स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 19.
आणि तिसरं षटक पॉवर प्लेचं असणार आहे. अर्थातच तुम्हा सर्वांना माहिती असेल या षटकामध्ये कोणताही गडी बाद न होता या संघ जेवढ्या धावा करतील त्याच्या दुप्पट धावा या संघाच्या पायड्यात मिळणार आहेत. आणि गोलंदाजीसाठी आला आहे सर्वांचा लाडका दी मोर अभि परुळेकर. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत दी मोर ये दिल मांगे मोर अभिषेक परुळेकर. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा पॉवर प्लेचं षटक घेऊन येला आहे अभिषेक परुळेकर. त्याला सामोरं जाईल बबलू पाटील मॅन फ्रॉम गणेश लीला. बबलू पाटील द ब्रँड. पुढील चेंडू बबलू पाटील फलंदाज बीड झाला. कुठेतरी झेल बाद होण्याची शक्यता होती परंतु सिद्धेश साळुंके यांनी हा झेल सोडलाय. काहीच असं जीवन दान दिलंय त्याने लौकिक राणे याला. चांगली अशी बॉलिंग चांगली अशी गोलंदाजीचं प्रदर्शन. चांगले असं गोलंदाजीचं प्रदर्शन अभिषेक परुळेकर यांच्याकडून. सिद्धेश साळुंकेला फक्त एकच विनंती आहे यष्टीरक्षण करताना फक्त स्वतःची काळजी घ्यायची आहे. पुढील चेंडू अभिचा सामोरा जाईल बबलू पाटील. पंचांकडून आलेला हा नो चेंडू. घाई केली आहे. एक धाव होण्याची इकडे 2 धावा दिल्या आहेत. गच्चाळ असं क्षेत्ररक्षण रोहित कांबळे यांच्याकडनं. चांगलं अशी गोलंदाजीचं प्रदर्शन करताना अभि पहिल्या चेंडूवरती झेल बाद होणार होता परंतु तो झेल सुटला. दुसरा चेंडू नो बॉल झाला आणि त्यावरती असं गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. एक चेंडूवरती जवळजवळ 4 धावा आल्यात. कुठेतरी मनोबल हल्ल्यासारखं गोलंदाजाचं परंतु चांगलं असं कमबॅक ते करतीलच याची आम्ही आशा बाळगतो. आणि या चेंडूवरती असणार आहे ती फ्री हिट. पुढील चेंडू सामोरा जाईल बबलू पाटील. पुन्हा एकदा फलंदाज बीड झालाय परंतु एक धाव संघाच्या पायड्यात पडली आहे. सीएम स्पोर्ट्सची धावसंख्या हळूहळू वाढताना चांगली अशी फलंदाजी करून सुरुवात केली आहे अभि आणि बबलू पाटील यांनी. अर्थातच लौकिक यांनी. संघमालक प्रमोद चिंदरकर काहीशे खुश त्यांच्यावरती. पुन्हा एकदा फलंदाज बीट. चांगली अशी गोलंदाजी अभि यांच्याकडनं. बबलू पाटील याला काहीसा गोलंदाजीचं प्रदर्शन समजतच नाहीये. फलंदाज बीट होतोय वारंवार. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे बिनगडी बाद 25. पुढील चेंडू अभिचा सामोरा जाईल लौकिक. पंचांनी दिलेला निर्णय अंतिम राहील. आपल्यामध्ये असलेल्या खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन करायचं आहे. वाईड आहे. वाईड दिला पण तो टेकला तिकडे. सिद्धेश साळुंके आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. आपल्यामध्ये असलेल्या खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन करायचं आहे. पंचांनी दिलेले निर्णय अंतिम राहील. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 27. नारद मुनी बशीर शेख आमचं तुमच्यावरती लक्ष आहे. अल हबीबी नारायण नारायण. पुढील चेंडू अभिचा सामोरा जाईल बबलू पाटील. अर्थातच लौकिक. पंचांकडनं स्क्वेअर चेंडू घोषित. चांगलीशी सुरुवात केली होती अभि यांनी आपल्या या षटकाची. पहिला चेंडू झेलबाद होणार होता बबलू पाटील परंतु त्यानंतर गच्चाळ असं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन आरपी चॅम्पियन्स या संघाकडनं आणि त्याचा फायदा उचललाय तो म्हणजे फलंदाज लौकिक आणि त्यांचे ऋणानुबंधू असलेले फलंदाज लारा.
चांगला तटवलाय, चांगलं कलेक्शन केलंय. बघायचं आहे एक धावा घेण्यातच यश प्राप्त होतं का, थांबवू शकतात का, आणि यश एका धावेतच समाधान मानावं लागणार आहे. फलंदाज रवी आणि फलंदाज लौकिक याला. क्या हुआ श्लोक हेमलानी, मॅन फ्रॉम बलुचिस्तान. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बघूया या पॉवर प्लेचा फायदा कोण उचलतं. अभि विकेट काढण्यात यशस्वी होतात का. आणि पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू गचाळ असं गोलंदाजीचं प्रदर्शन बशीर शेख यांच्या आरपी चॅम्पियन्स या संघाकडनं. बशीर शेख यांना काहीसं आत्मनिरसन करण्याची आवश्यकता आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरा धाव घेण्याचा, आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण गोलंदाजाकडनं. जिथे 1 धावा खर्च करत होता तिकडे 3 धावा दिल्यात आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 33. बिनगडी बाद 33. आणि 1 सेकंड सांगतोय, आमचं गुणलेखन चालू आहे, पेशन्स ठेवा जरा. राजकुमार आपलं त्याचं माहिती किती झालं ना. राजकुमार किती झालं, 10 रन झाले ना. किती बॉल झालेला, कन्फ्युजन आहे. 7 बॉल झाला. पुन्हा एकदा गचाळ असं क्षेत्ररक्षण. जिकडे ते 1 धाव रोखू शकत होते तिकडे 15 आले रे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक हाताळताना अभि. 15 चांगल्याचं फलंदाजीचं प्रदर्शन रवी आणि लौकिक यांच्या मार्फत. विशाल चव्हाण, प्रसन्न चव्हाण यांचे बंधू यांचं मैदानात आगमन झालंय आणि या ओव्हरमध्ये आले त्या म्हणजे 15 धावा. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे पॉवर प्लेच्या धावा डबल. 15 झाले 30. 1 का 2, 2 का 4, 4 का 6, 6 का 8 आणि धावसंख्या झाली आहे ती म्हणजे बिनगडाच्या मोबदल्यात. .49 3 षटका अखेर सीएम स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे बिनगडी बाद 49. थोडंसं महागडे षटक हाताळलंय अभि परुळेकर यांनी आपल्या या संघासाठी, परंतु चांगलीशी सुरुवात करून दिली होती. झेलबाद होणार होता आणि बॉलरसाठी आला, बॉलिंगसाठी आला आहे राहुल बोबडे बॉबी आणि त्याला सामोरं जाईल रवी. फलंदाज थोडासा बीट झालाय. आणि लेग बाय स्वरूपातल्या या आल्या धावा 2. चांगली अशी क्षेत्ररक्षण केलं आहे सिद्धेश वांगणकर, परंतु जिकडे 1 धाव होती तिकडे त्यांनी 2 धावा, 1 धाव गिफ्टच दिली आहे. क्षेत्ररक्षण नाखुश. पुढचा चेंडू वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं अर्थातच शेवटचं षटक घेऊन आलाय राहुल. आपल्या संघासाठी चांगलीशी सुरुवात केली आहे आणि हा पहिला धक्का लागलाय तो म्हणजे सीएम स्पोर्ट्स या संघाला. रवींद्र चेंदवनकरच्या स्वरूपात बबलू पाटील काहीसे नाखुश.
बशीर शेख, तुमच्यामध्ये असलेल्या खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन करायचं आहे. तुम्ही एका संघाचे ओनर आहात. तुमच्या या रोलला साजेसं असं काहीतरी घडेल याची जाण ठेवून, याचा भान ठेवून मैदानावरती आपल्यामध्ये असलेल्या व्यक्तिमत्वाचं प्रदर्शन करायचं आहे. बॅट्समनचं नाव काय? बॅट्समनचं नाव सांग. देऊ परब. आणि फलंदाज आहे देव परब. आपण ही टुर्नामेंट करतो सर्वांना एकत्र आणण्यासाठी. आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या फक्त भावना आवरून ठेवायच्या आहेत. फक्त स्वतःचा विचार न करता इकडे सगळ्यांचा विचार करायचा आहे. इकडे जो काही सर्वजण जे काम करतायत सगळ्यांनी एकत्र आणण्यासाठी, कोणी वैयक्तिक असं कुठलंही काम करत नाही आहे याचं जरा भान ठेवायचं आहे. पुढील सामना हलक्या पद्धतीचा चेंडू आणि गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. आरपी चॅम्पियन्स या संघाचं क्षेत्ररक्षण खूप गच्चाळ चाललं आहे, याच्यावरती लक्ष दिलं गरजेचं आहे. हरीश समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. पुढील चेंडू राहुलचा आणि त्याला सामोरा जाईल देव परब. पंचांकडनं नो चेंडू. एक धाव घेण्यात यश प्राप्त झालं आहे. दुसरा धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही आहे. चांगलीशी सुरुवात सीएन स्पोर्ट्स या संघाची. प्रमोद चिंडरकर काहीशे खुश आपल्या संघावरती. पुढील चेंडू स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न. एक धाव घेणारे गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. आरपी चॅम्पियन्स या संघाकडनं क्या हुआ हेमंत श्लोक हेमनानी, मॅन फ्रॉम बलुचिस्तान. सर्वाधिक गणेशला प्रीमियर लीग पर्व 4 मधील सर्वाधिक धावा त्या कुठल्या, त्या म्हणजे आरपी चॅम्पियन्स अर्थातच बशीर शेख या संघाच्या विरुद्ध. पुन्हा एकदा स्टेप आउटवर आणण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलाय. एक धाव घेण्यात यश प्राप्त झालाय आणि पुन्हा एकदा जिकडे एक धावा होत्या तिकडे 3 धावा मिळाल्या आहेत. सिद्धेश साळुंके, जरा तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. नुकतीच तुम्हाला इजा झाली आहे, हे थोडं ध्यानात असू द्या. कोणत्याही प्रकारची एक्साइटमेंट तुमचे नाही ठेवायची आहे, स्वतःची काळजी घ्या. पुढील चेंडू गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. आरपी चॅम्पियन्स या संघाच्या क्षेत्ररक्षकाकडनं. नारद मुनी काहीशे नाराज आपल्या संघाच्या खेळाडूंवरती. पुढील चेंडू, परंतु प्रयत्न फसलाय आणि हा निर्धाव असा चेंडू आणि 4 षटका अखेर सीएन स्पोर्ट्स या चांगली संघाची धावसंख्या झाली आहे. एक गड्याच्या मोबदल्यात 64 आणि जिंकण्यासाठी 65 धावांचं आवाहन अल हबीबी बशीर शेख या संघाच्या, या मालकाच्या संघासाठी. पुढील होणारा सामना व्ही क्रिएटिक विरुद्ध परेलचा राजा. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. महेश चेनवणकर, हे व्ही क्रिएटिक कोण आहे? सचिन नेरुरकर, महेश चेनवणकर. चला, पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी दोन्ही टीमने लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. व्ही क्रिएटिक आणि परळचा राजा चॅम्पियन्स सचिन नेरुरकर आणि बबन तावडे साहेब यांच्या टीम मध्ये मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल.
शिवाजी महाराज 65 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये मात्र चेस करावं लागणार आहे. आतापर्यंत जी सर्वाधिक धावसंख्या जी लाला बशीर शेख यांच्या टीमच्या विरोधात मात्र उभारली गेली आहे. आता बघूया लाला बशीर शेख साहेबांचा संघ कशी बॅटिंग करतोय सेकंड इनिंग मध्ये. तोपर्यंत आपण नेक्स्ट मॅच टॉस करून घेतोय विक्रिकेटिक आणि परळचा राजा. चला नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातोय विक्रिकेटिक आणि परळचा राजा चॅम्पियन्स दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी मात्र आपल्याला स्टेजवर उपस्थित राहिलेले पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी रोहित कांबळे आणि सिद्धेश साळुंखे मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालेली सलामीवीर जोडी आपल्याला पाहायला मिळते लाला बशीर शेख यांच्या टीम कडून. म्हणजे आपण जर पाहिलं तर चालू असलेल्या सामन्यामध्ये आरपी चॅम्पियन्स आणि सीएम स्पोर्ट्स या दोन टीम मध्ये चालू असलेली मॅच 65 टू विन. 65 धावांचा पाठलाग मात्र करावा लागणार आहे. 16.25च्या सरासरीने मात्र धावफलकावर धावा लावाव्या लागतील. 4 षटकांचा सामना 16.25 हा रिक्वायर्ड रन रेट आपण पाहताय. मैदानाच्या आतमध्ये मात्र पहिल्या ओव्हरसाठी रवींद्र चेंदवनकर आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्कवरती आणि स्ट्राईकवरती रोहित कांबळे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात ते सिद्धेश साळुंखे उर्फ 12. नवीन मॅचची सुरुवात सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला बॉल बॅकफुटवर जाऊन टपली लगावली. या बॉलवरती मात्र पाठीमागे बॅकअपला फिल्डर आहेत. एकेरी धावेचा प्रयत्न दुसऱ्याही धावेला मात्र तयारी दाखवली आणि दोन्ही धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. एका धावेला दुसऱ्या धावेला चौथ्या धावेत कन्वर्ट करावंच लागेल. एक का डबल. पॉवर प्लेची ओव्हर खूप महत्वाची राहिली या मॅच साठी मात्र आपण जर पाहिलं तर. या मॅचला लक्षात घेता आपण जर पाहिलं तर मोठं लक्ष आहे आणि मोठं लक्ष जर पूर्ण करायचं असेल चेस करायचं असेल धावसंख्येचा पाठलाग जर यशस्वीरित्या पार पाडायचा असेल तर मात्र ही ओव्हर आणि त्याचबरोबर प्रत्येक बॉल खूप महत्वाचा असेल. रोहित कांबळेने मात्र या ठिकाणी आपला संयम मात्र कुठेतरी गमावलाय. बॉक्स आउटच्या स्वरूपात रोहित कांबळेची विकेट मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा धक्का लागतोय तो लाला बशीर शेख यांच्या टीमला. बॉल आला का नवीन तो जुना बॉल आहे. तुषार बॉल बघ नवीन आहे की जुना आहे. इथे खेळत होते रे. बॉलचं बॅट्समन नाव काय? बॅट्समनचं नाव काय? अभिषेक परुळेकर नवीन फलंदाज. यावेळेला जबरदस्त स्ट्रोक खेळला गेला आणि बॉल जातोय मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार. नो बॉल वरती आलाय बाबू क्रेन सर्व्हिसेस चौकार. शिवम झगडे आपण जिथे कुठे असाल आपण कृपया कॉमेंट्री बॉक्स समोर यायचंय. 3 चेंडू आणि 10 धावा धावफलकावरती. या मॅच साठी आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेची ओव्हर खूप महत्वाची राहील. लक्ष मोठं आहे तर पॉवर प्लेच्या ओव्हरचा मात्र फायदा उचलावा लागेल. ती ऑफर तुमच्यासाठी अजूनही लागू आहे. सध्या फ्री हिटचा बॉल आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मात्र फ्लॅट शॉट खेळला गेलाय.
आणि बॅटर आउट. अभिषेक परुळेकर बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग लाईनअप मध्ये थोडासा आज बदल केला गेलेला आपल्याला पाहायला मिळाला. श्लोक हेमनानीने मात्र थोडंसं थांबवून चौथ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानामध्ये पाठवलं गेलंय. ओपनिंग पेअर रोहित कांबळे आणि श्लोक हेमनानी अशी जोडी आपण कालपासून पाहत होतो, पण आज मात्र आपण जर पाहिलं तर रोहित कांबळे आणि त्याच्यासोबत मात्र सिद्धेश साळुंखे मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झाले होते. त्यामधून रोहित कांबळे पहिल्या ओव्हरमध्येच बॉक्स आउट होऊन माघारी परतले. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा बॉक्स आउटच्या स्वरूपात विकेट आली ती अभिषेक परुळेकर यांची. आणि आता सध्या मात्र श्लोक हेमनानी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. फुलटॉस चेंडू आणि आणखीन एका विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. क्या हुआ? हे प्रभु, हे हरिराम जगन्नाथ प्रेमानंदी, ये क्या हुआ? आज 2 लिंबू स्टेजवर आहेत. जरा दाखवा हात वरती करून. मला वाटतं दुपारच्या जेवणासाठी आणलेत. विक्रिएटिक. ऑन हॅट्रिक बॉल. यावेळेला मात्र बॉटम एंडचा खूप चांगला वापर, पण तितकीच चांगली फिल्डिंग ही पाहायला मिळते. सिंगल धाब्याने मात्र संघाच्या धावसंख्येच्या आकड्यात बदल घडेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे सीएम स्पोर्ट्सच्या विरोधामध्ये. आपण जर पाहिलं तर आरपी चॅम्पियन्स एका बाजूला, आपण जर पाहिलं तर प्रमोदजी चिंदरकर आणि दुसऱ्या बाजूला लाला बशीर शेख. बॉलिंग साठी यश आलेत. फुल टॉस बॉल. पहिल्या चेंडूवरती तरी एकच धाव मिळेल. सिद्धेश स्ट्राईक वर स्टेप आउट खेळलेला फटका. तिकडे मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला आणखी एका धावेची भर पडते. श्लोक आणि यावेळेला त्रिफळाची क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉइड. नेक्स्ट मॅच विक्रिएटिक आणि परळसराच्या चॅम्पियन्स या 2 टीम मध्ये असणार आहे. फलंदाजीसाठी राहुल बोबडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नो बॉलचा इशारा आलाय. किपिंग करतोय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. रवी चेंदवनकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एका धावेची भर पडेल. धावफलकावरती मात्र 15 धावा सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. खोदून काढलेला फटका.
समाप्ती. आता मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, बघूया मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र कोण गोलंदाजी करणार आहे. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. कमीत कमी या ऍटलिस्ट ओव्हरमधून 20 धावा तरी आल्या पाहिजेत असं सर्वांचं म्हणणं आहे. बबन तावडे साहेब सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. लाला बशीर शेख यांच्या चेहऱ्यावरती मात्र थोडीशी नाराजी दिसते या मॅचला लक्षात घेता. विक्रिएटिक सचिन नेरुरकर यांच्या संघाला मात्र नेक्स्ट मॅच खेळायची आहे आणि त्यांच्या विरोधात असणार आहे तो बबन तावडे साहेबांचा संघ अर्थात परळचा राजा चॅम्पियन्स. आणि निनाद सातोस्कर साहेब यांचं या ठिकाणी मात्र शुभागमन झाले. साहेब आपलं सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती असेल आपण गणेश लीला प्रीमियर लीगच्या या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिला तर मी आपल्याला व्यासपीठावरती विराजमान होण्याची विनंती करतोय. भोईवाडा पोलीस स्थानक वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून आज सन्माननीय सातोस्ते साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सालाबाद प्रमाणे याही वर्षी गणेश लीला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आयोजित गणेश लीला प्रीमियर लीग GPL 2026 पर्व 4 आपण बघत आहात. पॉवर्ड बाय बाबूश क्रेन सर्व्हिसेस, BT कंपनी, श्रीमंत समर्थ, यश मोरे अर्थात मायनासा परफ्युम्स, हॉटेल मेजवानी, स्टेप आउट खेळायच्या प्रयत्नामध्ये मात्र यावेळेला सिद्धेश साळुंकेची विकेट. व्हाईट बॉल जरी असला तरी मात्र सिद्धेशने आपली विकेट गमावली आहे. शैलेश कांबळे जबरदस्त यष्टीरक्षण त्यांचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. कालही दिवसभर आपण जर पाहिलं तर अजय पवार सर असतील किंवा मग शैलेश कांबळे असतील, दोघांनी जबरदस्त विकेट किपिंग केली आहे. जतीन लुडबेचं आपण कौतुक करू शकतो. काल जबरदस्त फिल्डिंग केली जतीन लुडबेने. पहिल्या मॅच मध्ये एखादा चौकार त्यांच्या हातातून सुटला असेल पण त्यानंतर मात्र त्यांनी कमबॅक जो केलाय, जे पुनरागमन केलं काल दुपारच्या नंतर, त्यांचं मात्र कौतुक करावं लागेल. नवीन फलंदाज संदेश पवार, गोल्डन मॅन, बाईकचा इशारा येतोय. नाव काय बॅट्समॅनचं होतं? संदेश. पुन्हा एकदा मात्र चांगली टपली पाहायला मिळते. कव्हरच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल करताना आपल्याला बघायला मिळेल. संघाच्या धावसंख्येच्या आकड्यात एका धावेची भर पडते. तिकडे आपण यश चेंदवनकर यांना बघतोय क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. आमचे सहप्रायोजक आहेत GW खामकर मसाले, आमचे RHR कन्सोल. संघाची धावसंख्या सध्या आपण जर पाहिली तर 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटची ओव्हर शिल्लक राहिली आहे. पाठलाग मात्र करायचं 65 धावांचा, अजूनही 40 धावांची गरज आहे. BT कंपनी, नरेपार ग्रुप, त्याचबरोबर आमच्या कॅपच्या साठी मात्र आम्हाला खूप चांगलं सहकार्य लाभलं ते AS11 आणि त्याचबरोबर मंत्रा वॉटर संजय सिंग साहेबांचं खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी. विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळते. तसं बघायला गेलं तर या मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आपल्याला पाहायला मिळू शकते. 2 मॅच पराभूत ठरून सुद्धा CM स्पोर्ट्स सेमीफायनल मध्ये कसं पोहोचता येतं हे आज त्यांनी दाखवून दिलं. प्रमोद चिंदरकर यांचं मात्र कौतुक करावं लागेल. नटराज स्ट्रोक स्पेशलिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे. बॅटिंग
पुन्हा एकदा मात्र यावेळेला एका सिंगल धावेचा प्रयत्न, एकेरी धावेने मात्र संघाच्या धावसंख्येच्या आकड्यामध्ये बदल घडतोय. ओव्हर द विकेटचा मारा, नो बॉल आणि नो बॉल वरती चौकार येतोय. बाबूश करण सर्व्हिसेस चौकार. हो राहुल बोबडे आउट एक चांगली बॅटिंग आपण पाहतोय. संदेश आत्माराम पवार, राहुल बोबडे आउट झाला. चंद्रकांत सिंग टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य गोल्डन मॅन. आणि यावेळेला मात्र हवेत फटका खेळून मात्र पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय सीमारेषा पार 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 पार. धावा मिळतील 4. येतोय बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार. संदेश पहिला विकेट आली मग सिंगल आला, बोला चौकार आला. संदेश पुन्हा एकदा मात्र पॉवरफुल स्ट्रोक, पण तितकीच चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. त्यानेच मारलं. हा त्यानेच मारला. संदेश पवार. हा पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट आणि आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पण येता येता थोडासा उशीर केलेला दिसतोय या ठिकाणी फलंदाजांनी. हेच जर फटके सुरुवातीपासून खेळले असते किंवा पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये खेळले असते तर फायदेशीर ठरलं असतं. आणि सन्माननीय सातोसे साहेबांचा या ठिकाणी विशेष सन्मान आज आमच्या आयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी केला जाणार आहे. सुनील तावडे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र सातोसे साहेबांचा यथोचित सन्मान, यथोचित सत्कार आम्ही व्यासपीठावरती करणार आहोत. आपल्या नजीकचं पोलीस प्रशासन, भोईवाडा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सन्माननीय सातोस्ते साहेब यांचा विशेष सन्मान आम्ही आज या GPL 2026 पर्व 4च्या वतीने व्यासपीठावरती करत आहोत. साहेबांना एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक छोटंसं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी साहेबांचा यथोचित सत्कार आम्ही करत आहोत. खूप खूप धन्यवाद सातोस्ते साहेब, आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून आपण या व्यासपीठावरती उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवलात, त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक आभार. असं सहकार्य आम्हाला वर्षोनवर्ष लाभो हीच आम्ही परळच्या राजाचरणी प्रार्थना करीत आहोत. पुढील सामना मात्र या ठिकाणी विक्रिएटिक वर्सेस परळचा राजा चॅम्पियन्स, म्हणजे एका बाजूला सचिन नेरुरकर आणि दुसऱ्या बाजूला मात्र आपण जर पाहिलं तर बबनजी तावडे साहेबांची टीम मैदानाच्या आतमध्ये आता इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे.